मॉक टेस्ट सोबत तुमचं टेस्टचं ॲनालिसिस करणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. 20 ते 25 जर मॉक टेस्ट दिल्या तर सीईटी मध्ये आपल्या हातून टियर 1 कॉलेज जातच नाही. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू मिशन ऍडमिशन. विद्यार्थी मित्रांनो, आपला मिशन ऍडमिशनचा टॉप स्टॉक ही सिरीज मागच्या वेळी चालू झालेली आहे. त्याचा श्री गणेश आपण वरद चिवटे या आयआयटी मुंबईच्या स्टुडंट कडून केला. त्यानं छान माहिती, छान गायडन्स दिला जेई मेन आणि ऍडव्हान्स साठीचा. या सिरीज मधला या पुढचा जो टप्पा आहे तो एमएसटी सीईटीच्या टॉपर साठी आहे आणि एमएसटी सीईटीच्या या वर्षीच्या टॉपरचा श्री गणेश आपण अशा एका स्टुडंट कडून करणार आहोत. ती स्टुडंट आहे सातारा जिल्ह्यातील फलटणची आणि तिची इन्स्टिट्यूट पण आहे एकदम टॉपची. मुलींसाठी प्लेसमेंटसाठी एक प्रसिद्ध कॉलेज आहे पुण्यामध्ये. तुम्हाला कल्पना आली असेलच. हे मुलींचं प्रसिद्ध कॉलेज म्हणजे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमेन कर्वेनगर. पेरेंट्सने एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा याच्यात लक्षात घ्या. मोठ्या ज्या या कंपन्या आहेत ज्या प्लेसमेंटसाठी येतात त्यांना एक मॅन्डेटरी असतं की वर्क फोर्स बॅलन्स असतो मेल आणि फिमेलचा, तो रेशो मेंटेन करायचा असतो, मॅन्डेटरी असतं. ते मॅन्डेटरी असल्यामुळं त्यांना गर्ल्स ओनली कॉलेज जे असतात कमिन्स सारखे रिक्रुटिंग हब म्हणून त्यांच्यासाठी उपयोगी होतात आणि त्यामुळे इथं प्लेसमेंट चांगलं होतं. आणि ह्या गोष्टीचा फायदा कमिन्स कॉलेजने घेतलाय, ते म्हणजे आपला स्टुडंट हा इंडस्ट्री रेडी करण्याचं, त्यांचे स्किल अपडेट ठेवणे. दॅट एक्झॅक्टली वाय कमिन्स ऑफर बेटर प्लेसमेंट विजिबिलिटी, सेफर कॅम्पस अँड लॉंग टर्म करिअर स्टॅबिलिटी फॉर गर्ल्स. आज आपल्यासोबत आहे जान्हवी शाह, सातारा जिल्ह्यातील फलटणची आहे. एमएसटी सीईटी मध्ये तिला 98.4626 एवढे पर्सेंटाईल होते आणि कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये ती आयटी ब्रँचला आहे. कॅपच्या फर्स्ट राऊंड मध्येच तिला आयटी मिळालेलं होतं आणि तिचा प्रेफरन्स असा होता की फर्स्ट मिळालेलं फ्रीज करायचं होतं. आमच्या आग्रहाखातर तिनं राऊंड सेकंड पर्यंत ती थांबली, पण तिचा डिसिजन पक्का होता. तिनं सेकंड राऊंडला ऍडमिशन आपलं कन्फर्म करून टाकलं आणि आता ती कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये आयटी ला शिकत आहे. आपण तिच्याकडनं बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. सीईटीचं प्रिपरेशन प्रॅक्टिकली कसं करावं, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स मध्ये बॅलन्स कसा करायचा, मॉक टेस्ट अनालिसिस, फेल्युअर, त्यानंतर लो स्कोअर्स, प्रेशर हँडल कसं करायचं, हे आपण तिच्याकडनं जाणून घेऊया. कमिन्स कॉलेज सारखं राईट कॉलेज चूज करताना पेरेंट्सनी काय लक्षात ठेवावं हे पण तिच्याकडनं जाणून घेऊया. जर तुम्ही सेफ एन्व्हायरमेंट, स्ट्रॉंग प्लेसमेंट आणि सिक्युअर फ्युचर शोधत असाल तर हा व्हिडिओ एंड टू एंड बघा. आपण इंटरव्ह्यूला सुरुवात करूया. जान्हवी, सर्वप्रथम कॉंग्रॅच्युलेशन. तुझी थोडक्यात ओळख करून दे आणि स्कूल, होमटाऊन आणि सीईटी जर्नी याविषयी सांग. फलटण सारख्या ठिकाणाहून प्रिपरेशन करताना तुला कोणते चॅलेंजेस आले आणि एमएसटी सीईटी साठी सिरियस प्रिपरेशन कधीपासून चालू केली? इंजिनिअरिंग करण्याचा डिसिजन कधी आणि का घेतला? हॅलो गाईज, माय सेल्फ जान्हवी विकास शहा. मी सध्या कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथे माझे बीटेक कंप्लीट करीत आहे. आज मी तुमच्यासोबत माझे सीईटी एक्झाम जर्नीचे एक्सपिरियन्स शेअर करणार आहे, जेणेकरून ज्या चुका मी माझ्या एक्झामच्या वेळेस केल्या त्या चुका तुमच्याकडून होऊ नयेत यास मदत होईल. सो बेसिकली माझे 10वी पर्यंतचे शिक्षण हे फलटण येथील मुदोजी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे झाले. 10वीला मला 97% होते आणि मी त्यावेळेसच डिसाईड केलं की मला पुढे जाऊन इंजिनिअरिंग करायचे आहे. सो त्यासाठी लागणारे एक्झाम्स जसे की सीईटी किंवा जेई यासारख्या एक्झामच्या प्रिपरेशनसाठी मी बारामती येथील आचार्य अकॅडमीमध्ये गेले. हे मी सुरुवातीला जेई वर फोकस ठेवला होता, पण जेईच्या फर्स्ट अटेम्प्ट नंतर मी सीईटी साठी सिरियस प्रिपरेशन चालू केले. नाईस. आता आपण सब्जेक्ट कडे वळूया. फिजिक्स सब्जेक्ट बद्दल थोडंसं सांग. सीईटी साठी तुझी प्रिपरेशन स्ट्रॅटेजी काय होती? फिजिक्स मधले कोरिंग चॅप्टर जे आहेत ते तुला कोणते वाटले आणि कोणते चॅप्टर्स तुला डिफिकल्ट पण वाटले आणि न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना कन्सेप्ट क्लॅरिटी कशी बिल्ड केली? फॉर्म्युला रिव्हिजन साठी कोणती टेक्निक वापरलीस आणि फिजिक्सची भीती वाटणाऱ्यांसाठी तुझा काय ऍडवाइस राहील? सो स्पेसिफिकली फिजिक्स बद्दल बोलायचं झालं तर सीईटी मध्ये फिजिक्स साठी 2 टाईपचे क्वेश्चन्स विचारले जातात. फर्स्ट इज लॉजिक बेस अँड सेकंड इज फॉर्म्युला बेस. सो फॉर्म्युला बेस क्वेश्चन साठी माझा प्लॅन असा होता की मी एक नोटबुक बनवली होती की ज्यामध्ये मी फिजिक्सचे सगळे फॉर्म्युले लिहिले होते आणि ती नोटबुक मी प्रत्येक दिवशी सकाळी उठल्यानंतर वाचायची. त्यामुळे मला फायदा असा झाला की मला लास्ट पर्यंत सगळे फॉर्म्युले लक्षात राहिले. असं कधी झालं नाहीये की मी विसरलीये आणि त्यामुळे माझा एखादा प्रश्न चुकला. सो अशी एक नोटबुक बनवणं इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि मी सजेस्ट करेल की तुम्हीही तसेच करा आणि तुम्ही नोटबुक स्वतःच्या हाताने लिहा. म्हणजे फॉर्म्युले स्वतःच्या हाताने लिहा. असं नाहीये की प्रिंट आउट काढून तुम्ही वाचणार, असं करू नका. स्वतःच्या हाताने लिहिलेलं तुम्हाला जास्त लक्षात राहील. आणि सेकंड टाईप ऑफ क्वेश्चन आहे की लॉजिक बेस.
सो लॉजिक बेस्ड क्वेश्चनसाठी मी सजेस्ट करेल की तुम्ही जास्तीत जास्त क्वेश्चन प्रॅक्टिस करा. तुम्ही PYQ सॉल्व्ह करा, कारण PYQ मध्ये खूप जास्त असे क्वेश्चन्स भेटतील तुम्हाला की जे लॉजिक बेस्ड क्वेश्चन आहेत. आणि तुम्ही सगळे PYQ सॉल्व्ह करणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण प्रत्येक पेपरला 2 ते 3 क्वेश्चन असे असतातच असतात जे रिपीट असतात. भलेही त्यामध्ये व्हॅल्यूज चेंज केलेल्या असतील, पण क्वेश्चन किंवा त्यामागचं लॉजिक असतं ते सेमच असतं. सो PYQ सॉल्व्ह करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग आणि ते तुम्ही केलंच पाहिजे. तरीही नाही जमले क्वेश्चन्स सॉल्व्ह करायला लॉजिक बेस, सो तुम्ही तुमच्या टीचर्सला डाऊट विचारू शकता. डाऊट विचारणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण डाऊट क्लिअर झाल्याशिवाय तुम्हाला असे क्वेश्चन सॉल्व्ह होणं थोडंसं मुश्किल आहे. सो तुमच्या टीचर्सला फिजिक्सचे डाऊट्स विचारा, जेणेकरून तुम्हाला लॉजिक बेस्ड क्वेश्चन मागची स्ट्रॅटजी कळेल, ते कसे सॉल्व्ह केले पाहिजे. मी असेही खूप मुलं बघितलीत की जे म्हणतात की मला फिजिक्सची भीती वाटते, मला फिजिक्स सॉल्व्ह होत नाही, माझा स्कोर कमी येतो फिजिक्समध्ये. सो त्या मुलांसाठी मी असं म्हणेल की तुम्ही आधी पहिली गोष्ट म्हणजे फिजिक्स हा डिफिकल्ट नाही आहे. थोडेसे लेंदी क्वेश्चन्स येतात कधी कधी, पण हा डिफिकल्ट म्हणू शकत नाही, कारण हा खूप स्कोरिंगचा सब्जेक्ट आहे. सो मी अशा मुलांसाठी सजेस्ट करेल की तुम्ही पहिली गोष्ट तर फॉर्म्युला नोटबुक बनवा, कारण ती सगळ्यांसाठीच खूप इम्पॉर्टंट आहे. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्हाला खूप जास्त डिफिकल्ट जात असेल क्वेश्चन्स जे लॉजिक बेस आहेत, सो तुम्ही तुमच्या टीचर्सला त्याचे डाऊट्स विचारा. 1 डाऊट 2 डाऊट तुमच्या असतील तेवढे डाऊट्स विचारा, कारण टीचर कधीही तुम्हाला नाही म्हणत नाही डाऊटसाठी. सो तुमचे डाऊट क्लिअर होणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि तुम्हाला हळूहळू समजून जाईल की तुम्हाला हे क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे. गुड. नक्की फिजिक्सची ज्यांना भीती वाटते किंवा फिजिक्स ज्यांना टफ वाटतं त्यांच्यासाठी हे खूप चांगला ऍडवाइस आहे. आता आपण असं म्हणता येईल की सगळ्यांचा थोडासा भीतीदायक सब्जेक्ट वाटतो किंवा अवघड वाटणारा विषय म्हणजे केमिस्ट्री. पण स्मार्ट प्रिपरेशन जर केलं तर केमिस्ट्रीमध्ये पण आपण चांगले मार्क मिळवू शकतो. केमिस्ट्रीमध्ये फिजिकल, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक बॅलन्स कसं ठेवलं ते एक सांग. आणि सीईटी मध्ये केमिस्ट्री हाय स्कोरिंग असतं असं म्हणतात. तुझा अनुभव काय? आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री रिॲक्शन लक्षात ठेवण्यासाठी नेमकं तू काय केलं? इनऑर्गॅनिक साठी मेमोरायझेशन करावं लागतं, ते मॅनेज कसं केलंस? आणि केमिस्ट्रीमध्ये रिव्हिजन किती वेळा आणि कशी केलीस? सो केमिस्ट्रीबद्दल बोलायचं झालं तर केमिस्ट्री ऑब्व्हियसली हा हाय स्कोरिंग सब्जेक्ट आहे, कारण ह्यामुळे आपल्या पर्सेंटाईल, आपल्या रँकवर खूप इफेक्ट पडतो. एखाद दुसरा मार्क्स केमिस्ट्रीमध्ये वर खाली आपले पर्सेंटाईल खूप जास्त डिफरन्स आणू शकतो. सो त्यासाठी केमिस्ट्री तुमचं परफेक्ट असणं खूप महत्त्वाचं आहे. केमिस्ट्रीमध्ये बेसिकली 3 पार्ट्स येतात: फिजिकल, ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक. फिजिकल मला खूप सोपा जायचा, सो त्यामध्ये मी खूप क्वेश्चन सॉल्व्ह केले होते, सो मला तो सोपा जायचा. ऑर्गॅनिकमध्ये म्हणायचं झालं तर त्यात रिॲक्शन्स असतात. त्या रिॲक्शन्सचं जर मेकॅनिझम जर क्लिअर असेल तुम्हाला, तर तुम्हाला त्याचे क्वेश्चन्स इझिली सॉल्व्ह होतात, कारण त्यात टफ म्हणण्यासारखं काही नसतं. फक्त त्या रिॲक्शनचं मेकॅनिझम किंवा त्या रिॲक्शनमध्ये काय करायचे, कशासाठी करायचे असं विचारलं जातं. सो त्यासाठी मेकॅनिझम्स लक्षात असणं किंवा ते कॉन्सेप्ट क्लिअर असणं खूप महत्त्वाचं आहे, खूप इम्पॉर्टंट आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी. आणि इनऑर्गॅनिकचं म्हणायचं झालं तर ते खूप मुलांना डिफिकल्ट जातं, बिकॉज त्यात खूप साऱ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. मलाही खूप वेळा प्रॉब्लेम आला आहे की कधी कधी पेपरमध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करताना किंवा असंच क्वेश्चन सॉल्व्ह करताना मला गोष्टी लक्षात राहत नव्हत्या की इथे काय करायचे, किंवा कधी कधी एकदम ब्लँक व्हायचे की अरे हे का ते, कन्फ्युजन पण व्हायचं. सो त्यासाठी मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही आपलं जे स्टेट बोर्डचं पुस्तक आहे केमिस्ट्रीचं ते वाचा. जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा वाचा, कारण ते वाचल्याशिवाय तुम्हाला त्या गोष्टी लक्षात राहणार नाहीये. व्हेरी गुड. आता आपण महत्वाच्या टॉपिककडे, महत्वाच्या सब्जेक्टकडे वळूया. तसे सगळेच सब्जेक्ट महत्वाचे आहेत. इंजिनिअरिंगचा कणा, इंजिनिअरिंगचा बेस्ट जो मानला जातो तो म्हणजे मॅथमॅटिक्स, ज्याच्यामध्ये स्पीड आणि अॅक्युरेसी सगळ्यात महत्वाचं असतं. मॅथ्स हा सीईटी रँकसाठी क्रुशियल सब्जेक्ट आहे. तुझी मॅथ्सची स्ट्रॅटेजी काय होती? मॅथ्स मधले मस्ट डू चॅप्टर्स तुला कोणते वाटतात? आणि स्पीड आणि अॅक्युरेसी वाढवण्यासाठी तू प्रॅक्टिस काय केलं? आणि अॅक्युरेसी इम्प्रूव्ह करण्यासाठी मिस्टेक अनालिसिस कसं केलं? मॅथ्स वीक असलेल्या स्टुडंटसाठी तुझा काय मेसेज आहे? सो आता जर आपण मॅथ्सबद्दल बोललो तर मॅथ्स हा 50% वेटेज सब्जेक्ट आहे तिन्ही सब्जेक्टपैकी. आणि मॅथ्समध्ये खूप साऱ्या गोष्टी मॅटर करतात, जसं की तुमची ॲक्युरसी, टाईम लिमिटमध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करणं,
आपली तुमची कॅल्क्युलेशन स्पीड, कॅल्क्युलेशन ॲक्युरसी खूप इम्पॉर्टंट आहे. सो मी असं तुम्हाला सांगेल की तुम्ही वेटेज वाईज जावा. जसे मॅथ्समध्ये ज्या चॅप्टरला जेवढं जास्त वेटेज असेल ते चॅप्टर आधी परफेक्ट करा. जसं की कॅल्क्युलसला खूप वेटेज आहे मॅथ्समध्ये, ते आधी करा, ते एकदम परफेक्ट करा. त्यामध्ये तुम्हाला कॅल्क्युलसमधले सगळे चॅप्टर जसं की डिफरन्शिएशन, इंटिग्रेशन, कंटिन्युटी, डिफरन्सिबिलिटी, लिमिट्स हे सगळे तुमचे परफेक्ट असणं महत्त्वाचं आहे. बिकॉज हे बेसिक आहे आणि याने तुमचे खूप सारे क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतात, ज्याने तुमचा स्कोर सुद्धा वाढू शकतो. आता जर आपण अशा मुलांबद्दल बोललो ज्यांना मॅथ टफ जाते किंवा क्वेश्चन सॉल्व्ह होत नाहीये, मॅथ्समध्ये वेळ पुरत नाहीये, सो अशा मुलांसाठी मी सजेस्ट करेल की तुम्ही PYQ बेस्ड क्वेश्चन पासून सुरुवात करा. जे PYQ बेस्ड क्वेश्चन असतात ते थोडे इझी असतात, जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होईल. तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतात. डायरेक्ट टफ क्वेश्चनकडे जाण्याआधी तुम्ही म्हणजे लो लेवल क्वेश्चन सॉल्व्ह करा, जे PYQ बेस असतात किंवा PYQ मध्ये हे काही टफ असतात, पण त्यातले जे इझी वाटतात की जे तुम्हाला सॉल्व्ह होऊ शकतात, जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होतो आणि मग नंतर तुम्ही टफ क्वेश्चनकडे जावा. कारण ओव्हरऑल ह्या एक्झाममध्ये तुमचा कॉन्फिडन्स असणं खूप महत्त्वाचं आहे. सो मी सजेस्ट करेल की तुम्ही थोड्या बेसिक लेवल क्वेश्चन पासून चालू करा आणि मग हाय लेवल क्वेश्चनकडे जावा, जेणेकरून तुम्हाला मॅथ टफ जाईल, डिफिकल्ट जातो असं वाटणार नाही. सो आय सजेस्ट दिस थिंग. व्हेरी नाईस. आपण फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स तिन्ही सब्जेक्टचं बघितलेलं आहे. आता आपण डिफिकल्ट चॅप्टर्स आणि वीक एरियाज मध्ये तुझ्यासाठी सर्वात डिफिकल्ट चॅप्टर किंवा सब्जेक्ट कोणता होता आणि त्या टॉपिक मध्ये कॉन्फिडन्स कसा बिल्ड केला? वीक चॅप्टर स्किप करावेत की इम्प्रूव्ह करावेत? तुझं ओपिनियन काय आहे आणि लो मार्क्स आल्यावर मोटिवेशन कसं टिकवलं? सो जर आता आपण डिफिकल्ट चॅप्टर्स किंवा वीक एरियाजबद्दल बोललो तर माझे डिफिकल्ट चॅप्टर्स होते फिजिक्समधलं रोटेशनल मोशन. केमिस्ट्रीमध्ये असं काही नव्हतं डिफिकल्ट वाटत मला, पण मॅथ्समध्ये माझं इंटिग्रेशनमधले काही पार्ट्स मला खूप टफ जायचे. सो मी अशा क्वेश्चन्स म्हणजे अशा चॅप्टरसाठी मी एक प्लॅन ठेवला होता की ह्या चॅप्टर्समध्ये अगदी डीप जाण्यापेक्षा आणि त्यामध्ये टाइम वेस्ट करण्यापेक्षा मी असं ठरवलं की ह्या चॅप्टरचे PYQs बघायचे. त्या PYQ मध्ये कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स आले ते टाईप समजून घेऊन, तो कन्सेप्ट समजून घेऊन तेवढेच क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, असा मी प्लॅन ठेवला होता ह्या स्पेसिफिकली टफ चॅप्टरसाठी. आणि मीही तुम्हाला असं सजेस्ट करेल की इन्स्टेड ऑफ स्किपिंग होल द चॅप्टर, जे तुमचे डिफिकल्ट टॉपिक्स असतील त्यामधले बेसिक्स तुमचे क्लिअर असायला पाहिजे, त्या कन्सेप्ट क्लिअर असल्या पाहिजे आणि त्या टॉपिकवरचे जे PYQ मध्ये आलेले क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन सॉल्व्ह करून कोणत्या टाईपचे आहेत त्यामधले कन्सेप्ट किंवा ते क्वेश्चन जर तुम्हाला पुन्हा आले तर तो सॉल्व्ह व्हायला पाहिजे. एवढं जरी तुम्ही त्या टफ चॅप्टर मधलं जरी केलं तरी तुम्हाला खूप फायद्याचं राहील. बिकॉज कधी कधी आपले जे टफ चॅप्टर असतात ते एवढे लेंदी असतात की ते पुन्हा नव्याने चालू करून संपूर्ण टफ जातं. सो मी सजेस्ट करेल की ते एकदम सगळं डीपमध्ये जाण्यापेक्षा त्यातला काही पार्ट जो विचारला जातो तेवढा जरी केला तरी तुम्हाला खूप बेटर आउटपुट भेटू शकतो. सो यू कॅन डू इट. मॉक टेस्ट आणि प्रॅक्टिस. मॉक टेस्ट तुझ्या प्रिपरेशन मध्ये किती इम्पॉर्टंट होते? आठवड्याला किंवा महिन्याला किती मॉक टेस्ट दिल्या? कारण सीईटी म्हणजे बऱ्यापैकी रिपीट क्वेश्चन्स असतात. मी तर अनेकांना सांगतो की 20 ते 25 जर मॉक टेस्ट दिल्या तर सीईटी मध्ये आपल्या हातून Tier 1 कॉलेज जातच नाही. मॉक टेस्ट मात्र प्रामाणिकपणे दिल्या पाहिजेत आणि त्याचं अनालिसिसही प्रामाणिकपणे केलं पाहिजे. तर मॉक टेस्ट अनालिसिस कसं करायचं हे आपण जान्हवीकडनं जाणून घेऊया आणि एक्झॅक्ट प्रोसेस काय केली किंवा रिपीटेड मिस्टेक कशा अवॉइड केल्या जातात हे पण तू जरा स्टुडंट्सना सांग. सो जर आता आपण मॉक टेस्ट किंवा प्रॅक्टिस टेस्ट बद्दल बोललो तर हे खूप गरजेचं आहे, कारण कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये मॉक टेस्ट देणं हे इम्पॉर्टंट आहे. सो आपण जर CET बद्दल बोललो तर CET मध्ये बेसिकली एक्झामच्या आधी 1 महिना तुमच्या डेली मॉक टेस्ट चालू व्हायलाच पाहिजे, कारण त्यामुळे तुमची प्रॅक्टिस खूप वाढते, तुमची स्पीड वाढते, तुम्हाला लिमिटेड टाइम मध्ये सगळे नंबर क्वेश्चन्स करण्याची प्रॅक्टिस होते, जेणेकरून ॲट लास्ट फायनल एक्झामच्या दिवशी तुम्हाला प्रेशर येत नाही, तुम्ही कन्फ्यूज होत नाही, तुम्हाला असं स्ट्रेस येत नाहीये. सो तुमचे मॉक टेस्ट डेली असले पाहिजे. सो 2-3 महिन्याआधी आय विल सजेस्ट की तुम्ही आठवड्यातून 1 किंवा 2 टेस्ट दिलीच पाहिजे, जेणेकरून तुम्हाला ती कन्सिस्टन्सी राहते, तुमची एक्झाम देण्याची तुम्हाला सवय राहते, तुम्हाला 3 तास एका जागी बसण्याचीही सवय राहते, क्वेश्चन सॉल्व्ह करता तुम्ही. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मॉक टेस्ट सोबत तुमचं टेस्टचं अनालिसिस करणं सुद्धा खूप महत्त्वाचं. आय विल गिव्ह यू वन एक्झाम्पल. एक स्टुडंट असेल जो 10 मॉक टेस्ट देतो आणि दुसरा असेल ज्यांनी 5च मॉक टेस्ट दिल्यात, बट
जो 10 मॉक टेस्ट देणारा स्टुडंट आहे त्यांनी कोणत्याही पेपरचं व्यवस्थित अनालिसिस केलं नाही, जो 5 मॉक टेस्ट दिला आणि त्यांनी त्या 5ही टेस्टचं व्यवस्थित अनालिसिस केलं, तर फायनलला नक्कीच त्या 5 टेस्ट देणाऱ्या मुलाचं रिझल्ट जास्त चांगला येईल कम्पॅरेटिव्हली 10 मॉक टेस्ट देणाऱ्या मुलाचं. कारण कधी कधी आपण अनालिसिस टाळतो, पण अनालिसिस मध्ये आपल्याला कळतं की आपण कुठं चुकलोय, काय चुकलोय, कशामुळे आपला क्वेश्चन चुकला, आणि ती चूक आपण फायनलला करत नाही. सो आपला स्कोर नक्कीच बेटर आहे. तो मॉक टेस्टचं प्रॉपर अनालिसिस करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. एक वेळेस तुम्ही एखाद दुसरी टेस्ट कमी द्या, पण अनालिसिस करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. बट कोणताही क्वेश्चन स्किप करू नका, कारण कधी कुठला क्वेश्चन तुमच्या फायनल एक्झामलाही येऊ शकतो. सो कोणताही क्वेश्चन स्किप न करता प्रॉपर अनालिसिस सोबतच मॉक टेस्ट द्या, ते खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्यानेच तुमचा स्कोर खूप जास्त चांगला येऊ शकतो. आता एका वेगळ्या विषयात बोलूया, कोचिंग क्लास वर्सेस सेल्फ स्टडी. बऱ्याचदा असं असतं की कोचिंग क्लास हा खूप लांब असतो. आता जान्हवी तरी बारामती कोचिंग क्लासला जायची किंवा बारामतीत तिचा क्लास होता आचार्य अकॅडमी. बऱ्याच जणांचं असं असतं की जरी अगदी पुणे मुंबई सारख्या शहरामध्ये जरी कोणी असेल तरी क्लास आपल्या घरापासून लांब असतो, जाण्या येण्याचा वेळ असतो. एवढं सर्व करून कोचिंग, त्यानंतर आपल्या रेग्युलर 11-12 ची प्रॅक्टिकल्स, कॉलेज, जरी डमी कॉलेज असलं काही असलं तरी आपला वेळ हा जातो. तर सेल्फ स्टडीला वेळ कसा मिळतो हे आपण जाणून घेऊया. आचार्य अकॅडमी हा कोचिंग क्लास जॉईन केला होताच, पण कोचिंग आणि सेल्फ स्टडी यामध्ये बॅलन्स कसा ठेवला? कोचिंग नसेल तर स्टुडंटनी काय करायला हवं असं तुला वाटतं, किंवा ऑनलाईन रिसोर्स बद्दल तुझं मत काय आहे? सो बेसिकली मी माझी सीईटीची प्रिपरेशन ही कोचिंग थ्रू केली होती, ऑफलाईन कोचिंग थ्रू. आणि मी कोचिंगच्या लेक्चर्स सोडून किमान 6 ते 7 तास तुमचा सेल्फ स्टडी व्हायलाच पाहिजे. आणि त्या सेल्फ स्टडीमध्ये तुम्ही नुसतं वाचणं हे अपेक्षित नाहीये, त्यामध्ये तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह केले पाहिजे. तुम्हाला डाऊट्स असतील तर ते डाऊट्स क्लिअर सुद्धा झाले पाहिजे आणि त्यामध्ये तिन्ही सब्जेक्ट तुमचे क्लिअर व्हायला पाहिजे. आता आपण अशांबद्दल बोलू ज्यांचं ऑफलाईन कोचिंग नाहीये किंवा जे ऑनलाईन करतात कोचिंग, किंवा ज्यांचं ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरून प्रिपरेशन चालू आहे. मी सजेस्ट करेल की तुम्ही यूट्यूबवर खूप सारे आपल्याला प्लॅटफॉर्म्स आहेत जे सीईटीचं बेस्ट प्रिपरेशन करून देतात. सो त्या मुलांसाठी आय सजेस्ट की तुम्ही खूप सारे चॅनल व्हॅरिएशन करू नका, एकाच चॅनलवर राहा. एकाच चॅनल थ्रू तुमची प्रिपरेशन एकदम मस्त होऊ शकते. सो जेवढे तुम्ही जास्त चॅनल बघचाल तेवढं तुमचं कन्फ्युजन वाढेल, तेवढा तुमचा वेळ सुद्धा जाईल. एकच चॅनल घ्या आणि त्याने तुमचं जर्नी स्टार्ट करा आणि तिथेच एंड करा. सो इट विल हेल्प यू अ लॉट. गुड, व्हेरी गुड. आता आपण रेफरन्स बुक कडे येऊया. सीईटी, जेई याच्या जेव्हा आपण कोचिंगला जातो तेव्हा भरपूर रेफरन्स बुक आपल्याकडे येतात, नोट्स येतात, भरपूर आपल्याकडे स्टडी मटेरियल येतं. तर फिजिक्स साठी तू कोणतं रेफरन्स बुक वापरलं, केमिस्ट्रीसाठी आणि मॅथ्स साठी, हे तिन्ही सांग. किंवा क्वेश्चन बँक कुठली वापरली? लिमिटेड रिसोर्स ठेवणं बेटर आहे का मल्टिपल बुक्स? तुझा काय अनुभव आहे? ओके, जर आता आपण रेफरन्स बुक्स बद्दल बोललो तर मी स्पेसिफिकली टॉपर्सचे तिन्ही सब्जेक्टसाठी रेफरन्स बुक यूज केले होते. आणि तुमच्याकडे एक PYQचं बुक पण असायला पाहिजे ज्यामध्ये तुम्हाला तिन्ही विषयाचे किमान 10 वर्षाचे PYQs असले पाहिजे आणि जे तुम्ही सॉल्व्ह केले पाहिजे. सो आय सजेस्ट की तुम्ही कोणतंही रेफरन्स बुक यूज करा अकॉर्डिंग टू युअर कन्व्हिनियन्स, बट ते सगळं सॉल्व्ह झालं पाहिजे तुमचं. आणि खूप सारे सोर्सेस बघू नका रेफरन्स बुकसाठी. एकच रेफरन्स बुक घ्या आणि ते कम्प्लिटली सॉल्व्ह करा, कन्सिस्टंटली सॉल्व्ह करा. PYQ सुद्धा एकाच रेफरन्स बुक किंवा एकाच कंपनीचे घ्या आणि ते सगळे सॉल्व्ह झाले पाहिजे तुमचे. ते जर झाले तर ते पुन्हा सॉल्व्ह करा, कारण तुम्हाला कन्सेप्ट रिवाइज होणं खूप महत्वाचं आहे. लिमिटेड सोर्सेस इज द बेस्ट ऑप्शन आय विल सजेस्ट. आणि खूप सारे मल्टिपल सोर्सच्या मागे जाऊ नका, कारण जेवढे तुम्ही बुक्स घेता तेवढं तुम्हाला प्रेशर येईल की आपल्याला हे पण सॉल्व्ह करायचे, ते पण सॉल्व्ह करायचे, जेणेकरून तुमचा टाइम सुद्धा जाईल, तुमचं कन्फ्युजन वाढेल, तुम्ही प्रेशराइज फील कराल आणि जेणेकरून तुमचा परफॉर्मन्सवर खूप इम्पॅक्ट पडू शकतो. आय सजेस्ट की तुम्ही लिमिटेड रिसोर्सवर थांबा आणि तेच बेस्ट करा. दॅट विल हेल्प यू अ लॉट. यावेळी सीईटी 2 वेळा आहे, त्यामुळे बोर्ड, सीईटी आणि जेई बॅलन्स या तिन्ही विषयी तुला प्रश्न विचारतो. बोर्ड सीईटीचं प्रिपरेशन एकत्र कसं मॅनेज केलं? सीईटी प्लस जेई प्रिपेअर करणाऱ्या स्टुडंटसाठी तुझा ऍडवाइस काय राहील? बोर्ड प्रिपरेशनची सीईटीला कशी हेल्प झाली? लास्ट 2-3 महिने फोकस कुठे असायला पाहिजे? सो बेसिकली मी माझी ज्यावेळेस जर्नी चालू केली कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी, सो मी स्टार्ट केलं तर जेई एक्झामपासून. सो मी 11th आणि 12th चे खूप महिने जेईवर फोकस्ड होता. सो जेईच्या फर्स्ट
अटेम्प्ट नंतर ना मी CET साठी सिरियसली प्रिपेअर व्हायला चालू केली. ह्या 2 एक्झामच्या मध्ये आपल्याला एक महत्त्वाची एक्झाम असते, ती म्हणजे आपली स्टेट बोर्डची HSC ची एक्झाम. सो त्यासाठी आय सजेस्ट की तुम्हाला असं वेगळं काही करायची गरज नाहीये किंवा स्टार्टिंग पासून बोर्ड प्रिपरेशन साठी वेळ द्या असं मी म्हणत नाहीये, कारण एक्झामच्या आधी 1 महिना जरी तुम्ही चालू केलं तर इट इज मोर दॅन सफिशियंट. तुम्ही ज्यावेळेस CET साठी प्रिपेअर होता त्यावेळेस तुम्ही बोर्डची पुस्तकं वाचता, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ. तिथेच तुमची हाफ अँड मोर प्रिपरेशन होऊन जाते बोर्डसाठी. आता काही सब्जेक्ट असतात जे आपल्याला CET मध्ये नसतात, जसं की इंग्लिश म्हणा किंवा काय काहींचं IT असतं, जिओग्राफी असतं. सो ह्या विषयांसाठी तुम्हाला थोडासा वेळ काढावा लागतो, जे तुम्ही एक्झामच्या आधी 1 महिना चालू केलं तरी होऊन जाईल. सो एक बोर्डसाठी तुम्हाला असं वेगळं काही वेळ काढा डेली असं मी म्हणत नाहीये. यू कॅन डू इट विथ CET ऑल्सो. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आता आपण एका खूप महत्त्वाच्या विषयाकडे येऊया, ते म्हणजे पेरेंट सपोर्ट आणि मेंटल हेल्थ. पेरेंटचा सपोर्ट तुझ्या जर्नीमध्ये किती इम्पॉर्टंट होता किंवा स्ट्रेस, प्रेशर, फिअर कसा हँडल केलास? पेरेंट्सनी ऍस्पिरंटला कसं सपोर्ट करावा असं तुला वाटतं आणि फोकस मेंटेन करण्यासाठी कोणत्या डेली हॅबिट्स फॉलो करायला पाहिजे? तो माझ्या पॅरेंट्सचा सपोर्ट माझ्या CETच्या जर्नीमध्ये खूप महत्त्वाचा होता, कारण त्यांनी मला इमोशनली स्टेबल ठेवले, स्टडीसाठी प्रॉपर एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड केले आणि माझ्या रिझल्ट पेक्षा माझ्या एफर्ट आणि कन्सिस्टन्सीला जास्त महत्त्व दिले, जेणेकरून त्यांना फायनल रिझल्ट हा खूप छान भेटला. सो मी बाकी पॅरेंट्सलाही हेच सांगू इच्छिते की तुम्ही तुमच्या पाल्याचे एफर्ट्स आणि कन्सिस्टन्सी बघा रॅदर दॅन रिझल्ट फॉर अ पर्टिक्युलर टेस्ट, जेणेकरून तुम्हाला फायनल रिझल्ट हा नक्कीच छान मिळेल. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे एक्झाम डे स्ट्रॅटेजी. CET एक्झाम डेला तुझी स्ट्रॅटेजी काय होती? टाइम मॅनेजमेंट कसं केलंस आणि एक्झाम मध्ये पॅनिक अवॉइड करण्यासाठी तू काय केलंस? स्टुडंटनी एक्झाम डेला कोणत्या चुका टाळायला हव्यात? एक्झाम डे दिवशी माझी स्ट्रॅटेजी अशी होती की आपली CETची एक्झाम ही 2 स्लॉटमध्ये असते. फर्स्ट स्लॉट इज ऑफ फिजिक्स अँड केमिस्ट्री अँड सेकंड स्लॉट इज ऑफ मॅथ. सो दोन्ही स्लॉटला आपल्याला 1.5 तास भेटतात. सो पहिल्या 1.5 तासात मी असं ठरवलेलं की 30 मिनिट्समध्ये मी माझा केमिस्ट्री कम्प्लीट करणार आणि राहिलेला 1 तास हा मी फिजिक्ससाठी देणार, कारण फिजिक्स हा थोडासा कॅल्क्युलेटिव्ह आणि लेंदी पेपर असतो, जेणेकरून मला व्यवस्थित टाइम दोघांनाही मिळेल. आणि मग नंतर ना मॅथ्सचा जेव्हा स्लॉट ओपन झाला त्यावेळेस मी असं ठरवलेलं की किमान 10 मिनिटं आधी पेपर सॉल्व्ह करून मी थांबेल, जेणेकरून मी चेक करू शकेल की मी हा प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह केलाय का, कोणता क्वेश्चन राहिला नाहीये का माझा, किंवा ज्या क्वेश्चनचे माझे ऑप्शन्स आन्सर आलते तेच मी टिक केलेत का हे चेक करण्यासाठी मी ठरवलेले. सो एक्झाम डे दिवशी माझी ही स्ट्रॅटेजी होती आणि ही मी बेसिकली मॉक टेस्ट साठी पण ही ठेवलेली आणि फायनल एक्झाम्सच्या दिवशी सुद्धा हीच ठेवलेली. व्हेरी नाईस. कॉलेज सिलेक्शन आणि फ्युचर प्लॅन्स. कमिन्स कॉलेज हे प्लेसमेंटसाठी 1 नंबर कॉलेज आहे, हे तर सर्वांना माहितीच आहे. कमिन्स कॉलेज चूज करण्यामागचं तुझं कारण काय होतं किंवा कोणत्या ब्रँचला घ्यायचा असा काय प्लॅन होता का? फ्युचर गोल्स काय आहेत आणि इंजिनिअरिंग स्टुडंटसाठी लॉंग टर्म विजन काय असायला हवं? माझं फ्युचर गोल आहे की मला प्लेसमेंट हवी एका चांगल्या कंपनीमध्ये, आणि कॉलेज लिस्ट टाकताना माझं विजन एकदम क्लिअर होतं की मला प्लेसमेंटच हवी. आय वॉन्ट टू डू जॉब. तर त्याप्रमाणे मी कॉलेजची लिस्ट आणि ब्रँचची लिस्ट टाकलेली की मला टेक ब्रँचेसच हवेत आणि तेही टॉप कॉलेजेसच्या. सो माझे टॉप लिस्टला होतं COEP, PICT अँड कमिन्स. सो मला त्यामधील कमिन्सचं IT ची ब्रँच कॅप 1ला लागली आणि मी कॅप 2ला ॲडमिशन घेऊन टाकलं. सो विजन क्लिअर असणं महत्त्वाचं आहे की तुम्हाला पुढे जाऊन प्लेसमेंट हवी, की तुम्हाला पुढे जाऊन हायर स्टडी पाहिजे. सो त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या कॉलेजची लिस्ट आणि ब्रँच लिस्ट टाकली पाहिजे. व्हेरी नाईस. येणाऱ्या MST CETच्या ॲस्पिरंटसाठी तुझा मोटिवेशनल मेसेज काय असेल? ड्रॉप इयर किंवा लो स्कोर असलेल्या स्टुडंटसाठी तू काय सांगशील आणि पेरेंट्ससाठी तुझा एक स्पेशल मेसेज? सो ॲट लास्ट मी तुम्हाला एकच मेसेज देऊ इच्छिते की MHK CET एक्झामिनेशनसाठी तुमची कन्सिस्टन्सी, तुमचा एफर्ट, तुमचे स्मार्ट स्टडी प्लॅन आणि सेल्फ बिलीफ खूप महत्त्वाचा असतो, जेणेकरून तुम्हाला फायनल रिझल्ट हा चांगलाच मिळतो. सो आता मी जे मुलं ड्रॉप इयरवालेत किंवा ज्यांना लो स्कोर आले त्यांच्यासाठी सांगेल की तुमचा लो स्कोर येणं हे तुमचा फेल्युअर नाही आहे, तर तुमच्या आयुष्यातील हा टर्निंग पॉईंट असू शकतो. तुम्ही एक डिसिप्लिन रुटीन प्लॅन करा आणि ते फॉलो करा व्यवस्थितपणे, जेणेकरून तुमचा सेकंड अटेम्प्टमध्ये छान रिझल्ट येऊ शकेल. आणि पॅरेंट्ससाठी तुमचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणि अनकंडिशनल सपोर्ट हा स्टुडंटसाठी खूप मोठं मोटिवेशन असतं आणि ते त्यांना वेळोवेळी देणं खूप महत्त्वाचं असतं. आय हॅव व्हेरी ग्रेट एक्सपिरियन्स विथ मिशन ॲडमिशन ड्युरिंग माय कॉलेज ॲडमिशन प्रोसेस, स्टार्टिंग फ्रॉम एक्झाम गायडन्स टू सिलेक्टिंग राईट कॉलेज.
दे हॅव सपोर्टेड मी अ लॉट. एवढे ॲडमिशन झाल्यानंतरच्या ज्या स्कॉलरशिप असतात त्यासाठी त्यांनी खूप मदत, वेगवेगळ्या प्रायव्हेट स्कॉलरशिपबद्दल माहिती सांगितली. सो माय एक्सपिरियन्स अबाउट एन ॲडमिशन इज व्हेरी पॉझिटिव्ह. आय एम रिअली थँकफुल टू देम फॉर गिव्हिंग मी अ राईट सपोर्ट अँड गायडन्स. थँक्यू. व्हेरी नाईस. आज आपल्याबरोबर तिची आई पण आहे. जान्हवीच्या आईला आपण विचारूया की तुमच्या मुलीच्या या MST CETच्या यशामध्ये तुम्ही कोणत्या पद्धतीनं तिला हेल्प केली, याविषयी थोडं आपल्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. नमस्ते, मी सुखदा शहा. माझ्या मुलीनं CET परीक्षेत 98.46% प्राप्त केले. हे आमच्यासाठी केवळ यश नाही तर अभिमानाचा क्षण आहे. या प्रवासात खूप चढ उतार होते, ताण, भीती, कधी कधी निराशाही आली, पण कधी हार मानली नाही. आमचा तिच्यावर विश्वास होता, कारण मेहनत करणारा कधी अपयशी ठरत नाही. या यशामागे केवळ मेहनत नाही तर तिला योग्य दिशा देणाऱ्या शिक्षकांचे मार्गदर्शनही तितकेच महत्त्वाचे आहे. हा प्रवास सोपा नव्हता. रोजची अभ्यासाची शिस्त, वेळेचं काटेकोर नियोजन, सततची रिव्हिजन आणि कधी कधी येणारा मानसिक ताण, त्यापासून कधीही मेहनतीपासून पळ काढला नाही. त्यामुळे तिला हे यश संपादन झाले. मी तुम्हा सर्व मुलांना हे सांगू इच्छिते की तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुम्ही खूप छान मोलाचा सल्ला दिला. जान्हवी, तुझेही आभार, कारण तूही खूप मोलाचा सल्ला दिलायस. येणाऱ्या MST CETच्या 2 एक्झाम होणार आहेत, त्यामुळे येणाऱ्या एस्पिरंट्स हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. पर्टिक्युलरली तिन्ही सब्जेक्टचा स्टडी कसा करायला पाहिजे, डिफिकल्टी लेवल, त्यानंतर मॉक टेस्ट, एक्झाम डे स्ट्रॅटेजी, या सर्व विषयांची माहिती जान्हवीने दिलेली आहे. आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपण या मिशन ऍडमिशन चॅनलवर करणार आहोत. ज्यांनी हा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी मिशन ऍडमिशन कडून ऑल दी बेस्ट. थँक्यू.